तारीख 28 जुलै 2025. वेळ सकाळचे 11:30. ठिकाण श्रीनगरपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेलं दाचीगाम जंगल. या जंगलाला भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या पथकांनी वेढा घातला होता. या जंगलात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. कारवाईला सुरुवात झाली आणि समोरून प्रत्युत्तरही आलं. चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. हे तिन्ही दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी होते. यापैकी ठार झालेला एक दहशतवादी हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय. 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांची निर्घृण हत्या केली होती. हल्ल्याला 3 महिने उलटल्यानंतरही हल्ला करणारे दहशतवादी सापडले नव्हते. अखेर हल्ल्याच्या मास्टरमाइंडला कंठस्नान घालण्यात यश आलंय. भारतीय सैन्याकडून या कारवाईला ऑपरेशन महादेव असं नाव देण्यात आलंय. आता सैन्याला हे तिन्ही दहशतवादी कसे सापडले, तर यामागचं कारण आहे एक चायनीज डिव्हाइस. एका चायनीज डिव्हाइसमुळे भारतीय सैन्याला दहशतवाद्यांचं लोकेशन मिळालं, ज्यानंतर ऑपरेशन महादेव राबवून त्यांचा शेवट करण्यात आला. हे ऑपरेशन तब्बल 11 तास चाललं. या 11 तासात नेमकं काय घडलं, भारतीय सैन्याला 3 दहशतवाद्यांना मारण्यात यश कसं आलं, त्यांचा शोध लावण्यात चायनीज डिव्हाइसचा रोल काय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. श्रीनगरपासून ईशान्येला 22 किलोमीटर अंतरावर असलेलं दाचीगाम नॅशनल पार्क. या नॅशनल पार्कच्या आजूबाजूला 20 किलोमीटर पर्यंत अत्यंत घनदाट जंगल आहे. हा भाग म्हणजे काश्मीरच्या सगळ्यात दाट जंगलांपैकी एक. या जंगलांमध्ये लोकवस्ती नाही. या जंगलाच्या उत्तरेला लीडवासा परिसर आहे, तर याच्या दुसऱ्या टोकाला पहलगामला जोडून असलेलं त्रालचं जंगल. भारतीय सैन्य आणि पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी याच ठिकाणी लपून बसले होते. पण त्यांचा शोध कसा लागला, तर सुरक्षा दलांना जवळपास 2 आठवड्यांपूर्वी या परिसरातून एक सिग्नल मिळाला होता. हा सिग्नल अल्ट्रासॅट कम्युनिकेशन डिव्हाइसचा होता. महत्त्वाचं म्हणजे अशाच प्रकारचा सिग्नल 22 एप्रिलला पहलगामच्या बैसरन खोऱ्यातूनही मिळाला होता. आता हे अल्ट्रासॅट कम्युनिकेशन डिव्हाइस म्हणजे काय आणि त्याद्वारे दहशतवाद्यांचा शोध कसा लागला ते सांगतो. अल्ट्रासॅट म्हणजे एक सॅटेलाइट फोन असतो. या फोनद्वारे दहशतवादी एकमेकांशी संपर्क साधतात. काश्मीरच्या घनदाट जंगलांमध्ये मोबाईलची रेंज मिळत नाही. शिवाय मोबाईल ट्रॅक करणेही सोपं असतं. त्यामुळे दहशतवादी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी सॅटेलाइट फोनचा वापर करतात. आता हे दहशतवादी जो सॅटेलाइट फोन वापरत होते तो चायनीज कंपनी हुवेईचा असल्याची माहिती समोर आली. हुवेई ही कंपनी बिल्ट इन सॅटेलाइट कम्युनिकेशन फीचर असणारे स्मार्टफोन बनवते. हे फोन स्पेशली चीनच्या तियानटॉंग-1 या सॅटेलाइट नेटवर्कला कनेक्ट करण्यासाठी बनवले गेले. तियानटॉंग-1 सॅटेलाइट नेटवर्क ही चीननं बनवलेली सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम आहे, जिचा वापर दुर्गम भागांमध्ये मोबाईल नेटवर्क मिळवण्यासाठी केला जातो. हे डिव्हाइस वापरण्यासाठी चीनच्या टेलिकॉम कंपनीचा सिम कार्ड आणि सबस्क्रिप्शन प्लॅनची आवश्यकता असते. चायनीज कंपनी स्पेशली पाकिस्तानी सैन्यासाठी हे डिव्हाइस बनवते. त्याला अल्ट्रासेट असंही म्हटलं जातं. त्याचेच सिग्नल भारताच्या सुरक्षा दलांना मिळाले होते. हे सिग्नल मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचं नेमकं ठिकाण शोधून काढलं. त्यानंतर भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी एकत्रितपणे सुरू केलं ऑपरेशन महादेव. दहशतवादी ज्या ठिकाणी लपले होते ते ठिकाण महादेव शिखराजवळ होतं. त्यामुळेच या कारवाईला ऑपरेशन महादेव असं नाव देण्यात आलं. आता भारतीय सैन्याला एवढ्या घनदाट जंगलात दहशतवाद्यांचं नेमकं ठिकाण कसं सापडलं, तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत पाऊस सुरू होता. त्यामुळे या दहशतवाद्यांनी त्यांच्या लपण्याच्या ठिकाणी ताडपत्री लावून शेड उभारली होती. शिवाय त्यांनी तिथेच अन्न आणि पाण्याचीही व्यवस्था केली होती. या शेडमुळेच सुरक्षा दलांना या दहशतवाद्यांना अचूकपणे लोकेट करण्यात यश आलं. आता ऑपरेशन महादेव दरम्यान त्या 11 तासांमध्ये नेमकं काय घडलं ते पाहू. 28 जुलैच्या पहाटे 2 वाजता दहशतवाद्यांनी त्यांच्या जवळ असलेलं T-82 अल्ट्रासेट कम्युनिकेशन डिव्हाइस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह केलं, ज्यानंतर भारतीय सैन्याला त्यांचं लोकेशन मिळालं. सैन्यानं सकाळी 8 वाजता या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी आपले ड्रोन लॉन्च केले. सकाळी 9:30 वाजताची वेळ सैन्याच्या अँटी टेररिस्ट फोर्स आणि राष्ट्रीय रायफल्सनं सुद्धा आपले ड्रोन लॉन्च केले. या ड्रोन्सच्या मदतीनं या दहशतवाद्यांचं अचूक ठिकाण लोकेट करण्यात आलं. जवळपास 10 वाजता राष्ट्रीय रायफल्स आणि पॅरा कमांडोजनं महादेव शिखरावर चढण्यास सुरुवात केली. 1 तासात शिखर चढल्यानंतर 11 वाजता दहशतवादी आणि सैन्याच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली. जवळपास पाऊण तास ही चकमक चालली. चकमकीच्या पहिल्या राऊंडमध्येच 3 दहशतवाद्यांना गोळ्या लागल्या. यापैकी एका जखमी दहशतवाद्यानं पळण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय जवानांनी त्याला कंठस्नान घातलं. दुपारी 12:45 या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आणि त्यांचे फोटोजही घेण्यात आले. त्याचवेळी सैन्याकडून सोशल मीडियावर या ऑपरेशनची माहिती देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय जवान ज्यावेळी या दहशतवाद्यांच्या लोकेशनवर पोहोचले त्यावेळी ते त्यांच्या तंबूमध्ये विश्रांती घेत होते.
या कारवाईची माहिती असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय की हे दहशतवादी सारखी आपली जागा बदलत असतात। या दरम्यान ते एखाद्या ठिकाणी थांबून थोडा वेळ विश्रांती घेतात। भारतीय जवानांनी नेमकं त्याच वेळी त्यांना गाठलं आणि ठार मारलं। चकमकीच्या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंवरून दिसून आले की दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणी तंबू लावले होते त्या ठिकाणी ते अन्नही शिजवत होते। तिथं रोटी बनवण्यासाठी तवा, जळालेलं लाकूड, जेवणाची ताटं आणि चमचे सापडलेत। शिवाय लष्करी बूटही मिळाले। एका दहशतवाद्यासोबत एक कापडी पिशवी सापडली ज्यावर बारामुल्लाच्या कुंजेर इथल्या एका दुकानाची माहिती आहे। हे ठिकाणीतून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे हे दहशतवादी तिथून रसद मागवत होते का याचाही तपास आता सुरू आहे। पण हे मारले गेलेले दहशतवादी कोण आहेत? तर भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत 3 दहशतवादी मारले गेले। त्यांची नावं आहेत सुलेमान उर्फ आसिफ, जिब्रान उर्फ यासिर आणि हमजा अफगानी उर्फ जुनैद। हे तिन्ही दहशतवादी पहलगामच्या हल्ल्यात सहभागी होते अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत बोलताना दिली। पाकिस्तानचा रहिवासी असलेला सुलेमान हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता। तो ऑक्टोबर 2024 मध्ये सोनमर्ग इथल्या टनल प्रोजेक्टवर झालेल्या हल्ल्यातही सहभागी होता। या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता। सुलेमान हाच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता अशी माहिती समोर आली। तर या कारवाईत मारला गेलेला जिब्रान हा सुद्धा लष्कर ए तोयबाचा आतंकवादी होता। तो यासिर किंवा हॅरिस या नावानेही ओळखला जायचा, जी त्याची कोड नेम्स आहेत। जिब्रान सुद्धा सुलेमान सोबत सोनमर्ग आणि पहलगामच्या हल्ल्यात सहभागी होता। तिसरा आतंकवादी म्हणजे हमजा अफगानी, जो मूळचा अफगाणिस्तानचा असल्याचं बोललं जात आहे। हमजा सुद्धा पहलगामच्या हल्ल्यात सहभागी होता। आता या आतंकवाद्यांची ओळख कशी पटवण्यात आली याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली। अमित शाह यांनी संसदेत सांगितलं की जेव्हा दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आले तेव्हा त्यांची ओळख पटवण्यात आली। पहलगामच्या हल्ल्यानंतर तिथून मिळालेली काडतुसं सांभाळून ठेवण्यात आली होती। जेव्हा 28 जुलैला 3 दहशतवादी मारले गेले तेव्हा त्यांच्याकडून एक अमेरिकन रायफल आणि 2 AK-47 रायफल्स मिळाल्या, सोबत काडतुसही मिळाली। त्यांना चंडीगड इथं पाठवण्यात आलं। जेव्हा चाचणी करण्यात आली तेव्हा लक्षात आलं की याच रायफल्सनं पहलगामचा हल्ला करण्यात आला होता। 28 जुलैच्या संध्याकाळी 6:45 वाजता अमित शाह यांना व्हिडिओ कॉलवर सांगण्यात आलं की दाचिगाम इथं मारल्या गेलेल्या 3 दहशतवाद्यांचा पहलगामच्या हल्ल्यात सहभाग होता। हे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते याचा पुरावाही मिळालाय। अमित शाह यांनी हे संसदेत स्पष्ट केलं आणि सांगितलं की हे 3 दहशतवादी पाकिस्तानी होते। याचे पुरावे आमच्याकडे आहेत। त्यापैकी 2 पाकिस्तानी मतदार असल्याचे पुरावे आहेत। त्यांच्याकडे सापडलेले चॉकलेटही पाकिस्तानात बनलेले आहेत। सूत्रांच्या हवाल्यानं माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले दहशतवादी हे पहलगाम प्रमाणेच आणखी एका मोठ्या हल्ल्याचा कट रचत होते। यावेळी त्यांच्या टार्गेटवर काश्मीरची अमरनाथ यात्रा होती। गुप्तचर संस्थांमधल्या सूत्रांकडून ही माहिती समोर आली। सुरक्षा यंत्रणांना सुरुवातीला हे आतंकवादी गंदरबलच्या जंगलात असल्याची माहिती मिळाली होती। गंदरबल इथूनच अमरनाथ यात्रेचा मार्ग जातो। यानंतर 5 जुलैपासून त्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली होती। या काळात हे दहशतवादी सातत्यानं त्यांची जागा बदलत होते। शेवटी 24 दिवसानंतर महादेव शिखराजवळ सुरक्षा दलांना त्यांना मारण्यात यश आलं। सध्या भारतीय सैन्याकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन महादेवचं सर्वत्र कौतुक होत आहे। पहलगामच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी यावर समाधान व्यक्त केलंय। दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर आम्हाला दिलासा मिळाला अशी प्रतिक्रियाही पीडित कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आली। थोडक्यात 3 महिन्यांनी पहलगामचा बदला पूर्ण झाल्याच्या चर्चा आहेत। पण या दहशतवाद्यांना शोधायला एवढे दिवस का लागले हा प्रश्न मात्र विरोधकांकडून सातत्यानं विचारला जातोय। या कारवाईबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।